जय श्री कृष्ण सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आमच्या इथे कुरडया घालणार आहेत। तर चला आता मी तुम्हाला आमच्या इथे कशा कुरडया घातल्या ते दाखवते। तर चला कुरवड्या घालून झालेल्या आहेत बघा। आणि बघा कशा पांढऱ्या पट दिसत आहेत। कुरवड्या घालताना मी व्हिडिओ नाही बनवला कारण तेव्हा माझा स्वयंपाक सुरू होता आणि मी बाहेर आल्यानंतर बघितलं ते बाहेरचं सगळं काम झालेलं होतं। ते म्हणलं चला आता व्हिडिओ पण बनवा। आणि इथल्या 2 कुरवड्या आम्ही गायब पण केल्या कारण मला ओल्या कुरवड्या खायला आवडतात आणि अशा सुंदर कुरवड्या दिसत आहेत। आणि काल घातलेले जे सांडगे होते ते पण इथे वाळण्यासाठी ठेवलेत बघा। काल वाळवले होते पण तेवढे वाळले नाहीत म्हणून आज डबल वाळवण्यासाठी ठेवले तिथे। तर चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य हे जाणून घेऊयात। तर चला आता आपण भगवद्गीतेतलं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात। तर काल आपण या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं होतं बघा आणि आज आपण या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात, त्यानंतर तात्पर्य जाणून घेऊयात। योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्याच्या लोकांमध्ये अनेक वर्षे सुखोभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो। तर आता आपण याचं तात्पर्य हे जाणून घेऊयात। योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योगांचे 2 वर्ग आहेत। 1. एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो आणि 2. एखादा मनुष्य दीर्घकाळ भोगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट होतो। जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चस्तर लोकांमध्ये जातो आणि त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म प्राप्त होतो। या अध्यात्म्याच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितले जाईल त्यानुसार योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे। परंतु जे योगी ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाहीत आणि जे भौतिक प्रलोभनामुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रकृतीची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते। अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त झालेल्या मनुष्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे। अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला बालपणापासून आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते। विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते।
अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात. म्हणून या कुळांतील सदस्य आध्यात्मिक गुरु होतात. भारतामध्ये अशा अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता ऱ्हास झालेला आहे. तथापि भगवंतांच्या कृपेमुळे आजही अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्यात पिढ्यानुपिढ्या योगी जन्मास येतात. अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आजचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्री भगवत भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि आस्मदिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबांमध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांना बालपणापासूनच भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली. तर आजच्या या श्लोकाचं तात्पर्य जेवढं सुंदर होतं तेवढंच सुंदर या पुढील श्लोकाचं तात्पर्य व त्याचा अर्थही आहे. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आपली हरणी काय करतीये. आता मी बाहेर आली आहे बघा, आणि हे बघा इथे आहे हरणी अशी शांत बसली. खरं तर ती कधी अशी शांत बसत नाही, सारखं उड्याच मारत असते, पण आता सध्या बसली आहे बघा एकदम निवांत. आणि ते तिला खायला ठेवले पण सध्या ते काही खात नाही, गपचूप बसली. आणि तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्रीराम.